जय जय रघुवीर समर्थ. माझे नाव मनीषा हरीश पाटील, वय वर्ष 50, राहणार करवा, पारसिकनगर, ठाणे. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकाच्या अर्थ सांगण्याच्या स्पर्धेत मी आमच्या अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे खुल्या गटात सहभागी होत आहे. मला सर्व श्लोक खूप भावले. मी 32व्या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शीनली वेदवाणी, रूपेक्षी कदा रामदासाभिमानी. इंद्रदेवांनी कट करून अहिल्यादेवींना फसवले. त्यामुळे त्यांचे पती गौतम ऋषींनी राग येऊन आपल्या पत्नीला शाप दिला व तिला शिळा बनविले व नंतर जंगलात ती फिरत राहिली. खूप वर्षानंतर प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने ती शापमुक्त झाली. यातून तात्पर्य असे निघते की ज्यांच्याकडून पाप झाले आहे त्यांच्या उद्धाराची व्यवस्था परमार्थामध्ये केली आहे. म्हणजे एखाद्या दुराचारी व्यक्ती ही मनापासून जर भगवंताची पूजा करत असेल तर तो सज्जन समजावा. जर आपण श्रीरामांचे चिंतन मनापासून करीत राहिलो तर त्या पापांपासून श्रीराम आपली सोडवणूक करतील. म्हणून सदा पापचरण करायचे असा अर्थ त्याचा होत नाही. नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीरामांचे खरे स्वरूप आपल्याला वेदांतामुळेच कळते. त्यासाठी वेदशास्त्राचा अभ्यास करणे जरुरी आहे. अगदी सुंदरकांडामध्ये सुद्धा वेदांचा उल्लेख केलेला आहे. असे ब्रह्मस्वरूप श्रीराम त्यांच्या दासांची कधीच उपेक्षा करीत नाही. दासाला ते आपल्या सामावून घेतात व एकतेचा अनुभव देतात. जय जय रघुवीर समर्थ.